कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी टोळी चालू देणार नाही, कोणालाही त्यात सुटका नाही. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचा इशारा. नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याच्या प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. जालना शहरात किंवा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी टोळी चालू देणार नाही, कोणालाही त्यात सुटका नाही, अन्यथा तडीपारी, MPDA, मोक्का सारखी कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिलाय. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता जालना शहरातील आणि जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवून तंबी देण्यात आली आहे. यावेळी 100पेक्षा जास्त गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात बोलविण्यात आलं होतं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलाय. त्यामुळे मर्डर, हाफ मर्डर किंवा इतर गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बोलविण्यात आलं होतं. यावेळी सर्वांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी वॉर्निंग दिली आहे. यापुढे कोणतेही गुन्हे करू नका, आता तरी सुधरा, तसे न केल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. जो बॉन्ड गुन्हेगार देतील त्यानुसार त्यांना वागावं लागणार असून त्याचं पालन देखील त्यांना करणं आवश्यक आहे. पेट्रोलिंग, रात्रगस्त किंवा चेकिंग करण्यात येणार आहे, असंही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटलंय. जो नवीन कायदे आले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पॉवर SP आणि ॲडिशनल SP यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे. तर त्याचाच वापर करून मागच्या 1 आठवड्याभरापासून आपण ही मोहीम सुरू केली आहे की रेकॉर्डवर येथे पण जो गंभीर गुन्हेगार आहे 302 म्हणजे मर्डर, हाफ मर्डर, आर्म्स ॲक्ट याला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याची सुरू केलेली आहे. अगोदर त्याच्यामध्ये सदर बाजार तालुका इकडे ॲडिशनल SP साहेबांनी जाऊन घेतला आणि आज सिटीमधले मोठ्या प्रमाणात 100पेक्षा जास्त असे रेकॉर्डवरचे गुन्हेगाराला SP ऑफिसला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याचा कारवाई आता सुरू आहे. सर्वाला स्ट्रिक्ट आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्हाला सुधारावं लागणार, नाहीतर आणि जो आता तुम्ही बॉन्ड लिहून देणार आहे त्याचं पालन करावं लागणार, नाहीतर त्याचा पुढची जो काही कायदेशीर आमच्याकडे टूल आहे, तडीपार असो, MPDA असो, मोका असो, त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल आणि कोणालाही याच्यामध्ये सुटका भेटणार नाही. जर हे कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल गँग जो आहे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही आहे आणि त्यामुळे जो काही आमच्याकडे टूल आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे, पेट्रोलिंगचे, त्याच्यावर रात्री चेकिंगचे, हिस्ट्री शीटर चेक करण्याचे सगळे आम्ही वापरणार आहोत.